तर सध्या महाराष्ट्रात 288 विधानसभा निवडणुका सुरू आहेत. त्यासाठी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणूक संदर्भात मतदार टक्केवारी असते, अनेक वेळा मतदार टक्केवारी कमी होत असते. तर यासाठी आपण संस्थेमार्फत जनजागृती निमित्त काय सांगाल? नमस्कार, मी विकास कुचेकर. मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मतदान जनजागृती करत असताना सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूक जाहीर झालेल्या आहेत आणि येत्या 20 नोव्हेंबरला मतदानाची डेट आहे, मतदानाची तारीख आहे. तर या तारखेला आपण प्रत्येकाने मतदानासारखं राष्ट्रीय कर्तव्य आपलं बजावलंच पाहिजे. याचं कारण असं आहे की लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं आपला देश लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. पण ही लोकशाही म्हणजे नेमकं काय? तर लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. मात्र लोक ज्यावेळेस आपलं राज्य चालवायच्या दृष्टिकोनातून मतदानाकडे पाहतलं जातं, तर मतदान हे एक सुट्टीचा दिवस आहे किंवा सुशिक्षित मतदार हा मतदानाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवला जातोय. याचं कारण आहे की सध्याची राजकीय व्यवस्था, या राजकीय व्यवस्थेने एवढं रसतळाला लोकांना नेऊन ठेवलेलं आहे की खऱ्या अर्थानं लोकांना मतदानापासून मतदान केलं तर हे लोक आमच्यासाठी काय करतात असा प्रश्न मतदाराकडनं विचारला जातोय. पण माझं असं म्हणणं आहे की खऱ्या अर्थानं आपल्या जीवनावरती प्रभावशाली अगदी आपल्या जन्मापासून ते मृत्यूच्या नंतरही जी व्यवस्था आपल्याला हवी असते, जी नियंत्रण आपल्याला हवं असतं, याची पॉलिसी ठरवणारं हे आपलं मतदान आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाने मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य हे बजावलंच पाहिजे. मात्र लोक आजची जर मतदानाची टक्केवारी आपण पाहिली तर 60 ते 65% पुढचं महाराष्ट्र विधानसभेचं मतदान आजपर्यंत गेलेलं नाही. मग याचाच अर्थ बाकीचे जे 35% लोक आहेत हे सर्वच प्रतिनिधी नाकारत आहेत का, किंवा ही लोकशाहीच नाकारत आहेत का, असा एक गंभीर प्रश्न निर्माण केला जातोय. आणि म्हणूनच आपल्या निवडणूक आयोगाने आपला मतदार निवडताना लोकांनी जागरूक होऊन मतदार निवडला पाहिजे यासाठीचे काही नियम अटी घालून दिलेले आहेत. जर आपल्याला निवडून आपल्या विभागातला लोकप्रतिनिधी आपल्या पसंतीचाच नाही किंवा आपल्याला तो अमान्य आहे, सगळेच लोकप्रतिनिधी उभे राहिलेले लोक आहेत हे आपल्याला योग्यतेचे वाटत नसतील, तर आपल्याला ईव्हीएम मशीन मध्ये एक असं नोटाचं बटन दिलेलं आहे की ज्यात त्याची आपली प्रतिक्रिया आपण त्या बटनाद्वारे नियुक्त करू शकतो आणि पुन्हा त्या ठिकाणी इलेक्शन लावू शकतो आणि चांगले प्रतिनिधी लोकशाहीमध्ये आपण खऱ्या अर्थाने निवडून देऊन आपलं म्हणणं, आपला आवाज खऱ्या अर्थानं आपल्या कायद्याच्या मंडळामध्ये आपण मांडू शकतो. आणि म्हणून या मतदानामध्ये आपण सहभागी व्हायला हवं. माझं असं आणखी दुसरं असं मत आहे की लोक मतदानापासून परावर्त का झालेले आहेत, कारण लोक मतदानाकडे का पाठ फिरवत आहेत. तर मला असं वाटतं की ह्या प्रत्येक राजकीय पक्षांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायची वेळ आलेली आहे. ज्या विचारधारेनी, ज्या तत्वानी तुम्ही जी आयडिओलॉजी घेऊन लोकांच्या समोर मतदान मागता आणि निवडून आल्यानंतर सत्तेसाठी सगळेच तुमचे तत्व, तुमच्या निष्ठा, तुमची आयडिओलॉजी सगळे गुंडाळून ठेवून राजकारणाची खिचडी करता आणि त्यामुळं लोकांमध्ये या मतदानाविषयी, या प्रक्रियेविषयी एक चीड निर्माण झालेली आहे असंही मला या ठिकाणी वाटतं. म्हणून खऱ्या अर्थानं राजकारणाचं झालेलं हे गटार आता जर मतदार म्हणून आपल्याला साफ करण्याची स्वच्छ संधी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून 20 नोव्हेंबरला आपण हे गटार साफ करण्यासाठी राजकारणाच्या झालेली जी वाताहत आहे ही जर आपल्याला बदलायची असेल, ही व्यवस्थाच आपल्याला चेंज करायची असेल, तर आपलं मत खूप महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी मतदान करायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, आपला लोकप्रतिनिधी निवडत असताना निवडणूक आयोगाने आणखी एक संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे, ती म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधीची पार्श्वभूमी. ही पार्श्वभूमी देत असताना निवडणूक आयोगाने आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्या लोकप्रतिनिधीवरती दाखल असलेले गुन्हे, त्याची असणारी संपत्ती, त्याच्या कुटुंबाची संपत्ती या सगळ्याचं विवरण दाखल करायला सांगितलं जातं. एवढंच नव्हे तर आपल्या लोकप्रतिनिधींनी किंवा जे उमेदवार आहेत या उमेदवारांनी किमान त्यांच्यावरती असणारे गंभीर स्वरूपाचे गुन्हे किंवा त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही स्थानिक पेपरमध्ये, स्थानिक वर्तमानपत्रामध्ये 3 वेळेस प्रकाशित करायची निश्चित केलेली आहे.
आणि ती प्रकाशित झाली का नाही, आपला लोकप्रतिनिधी निवडत असताना त्याच्यावरती कुठले गुन्हे दाखल आहेत, कशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याची संपत्ती कशी वाढलेली आहे, कुठनं ती संपत्ती संपादित केलेली आहे, हे सगळं बघण्याचा अधिकार आपल्याला या लोकशाहीनेच दिलेला आहे. आणि त्याद्वारे आपण परत त्याचा सर्व सारासार विचार करून आपला प्रतिनिधी आपण निवडू शकतो. याचबरोबर ती सगळ्याच राजकीय पक्षांनी जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे उमेदवार दिलेले आहेत, हे उमेदवार का दिलेत, त्यांच्यावरती कुठल्या कुठल्या स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत, हे सगळं प्रत्येक राजकीय पक्षाच्या वेबसाईटवरती त्याला उमेदवारी का दिली आणि त्याचे कुठले गुन्हे आहेत याची प्रसिद्धी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. मात्र याच्याकडे जाणीवपूर्वक राजकीय पक्ष दुर्लक्ष करतात का, असाही माझा प्रश्न उभा राहतोय किंवा असाही माझा प्रश्न त्या राजकीय पक्षांना आहे. एवढंच नव्हे तर काही राजकीय पक्षांचे जे उमेदवार यांनी जे प्रतिज्ञापत्र आज निवडणूक आयोगाला दाखल केलेलं आहे, त्यात अनेक स्वरूपाचे मंत्री आहेत, आता विधानसभा सदस्य आहेत, या लोकांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वतःची संपत्ती लपवलेली आहे. खोटे प्रतिज्ञापत्रावरती वरती दिलेलं आहे. याचबरोबर ती स्वतःवरती दाखल असलेल्या गुन्ह्याची चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. या संबंधाने आम्ही अनेक ठिकाणी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. आणि म्हणून माझं नागरिकांना हा आव्हान आहे की ज्या वेळेस आपण मतदार म्हणून मतदान करतोय त्यावेळेस या निवडणूक आयोगाला त्या उमेदवारीने दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरनं डाउनलोड करा, त्याची माहिती घ्या आणि त्यानुसार परत तुम्ही ठरवा की खऱ्या अर्थानं आपल्याला मतदान करणारा हा लायक उमेदवार आहे का. हीच तर खरी लोकशाहीची ब्युटी आहे. हीच तर खऱ्या अर्थानं लोकशाही आपल्याला प्रबळतेकडे नेऊन आपण जाऊ शकतो. आणि म्हणून म्हटलं जातंय की खऱ्या अर्थानं लोकशाही बळकट करायची असेल तर तुमच्या हाताचं एक मत हे खूप महत्वाचं आहे. कारण या मताची किंमत ज्या संविधानकर्त्यांनी आपल्याला दिलेले, हे संविधानकर्त्यांनी मताची प्रत्येकाची किंमत समान ठेवलेली आहे. अंबानीच्या मताची किंमत पण तीच आहे आणि सामान्य लोकांच्या मताची पण किंमत तीच आहे. म्हणून खऱ्या अर्थानं कुठलीही किंमत जर बदलत नसेल तर ती आहे तुमच्या मताची. आणि म्हणून ह्या मताचा अधिकाराचा वापर करा आणि प्रबळ अशी लोकशाही निवडा, चांगले प्रतिनिधी आपले पाठवा, कारण हेच प्रतिनिधी आपलं जीवन खऱ्या अर्थानं सफल करू शकणार आहे. अनेक लोकांवर असा आक्षेप घेतला गेला आहे की अनेक संपत्ती, जसं आत्ताच आपण म्हटलं, संपत्ती लपवलेली आहे. मग ह्यांना काय न्यायालयात दाद मागणार किंवा कसे काय? आताच्या विधानसभाच्या निवडणुकामध्ये ज्या ज्या प्रतिनिधींनी उमेदवारांनी आपलं प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये सध्याचे सिटिंग विधानसभा सदस्य आहेत, त्याचबरोबर ते काही मंत्रिमंडळातले काही सदस्य आहेत. या लोकांचे जेव्हा आम्ही ॲफिडेव्हिट चेक केले, हे चेक करण्याच्या पाठीमागचा आमचा एकमेव उद्देश आहे की यांची संपत्तीची वाढ कशी झालेली आहे आणि जर ती संपत्ती 5% जास्तीची वाढली तर त्यासाठी निवडणूक इलेक्शन कमिशनचे ऑडिट करण्याचे किंवा ती संपत्ती वाढीचे वेगळे निकष त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्याची कृतीनी होते. मात्र जे लोकांनी उमेदवारांनी खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहेत हे लोक प्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन करणारे आहेत. आणि म्हणूनच आरपी ऍक्टचं जे उल्लंघन होतं या संबंधाने आम्ही सध्या इलेक्शन कमिशनला याच्या तक्रारी केलेल्या आहेत. या तक्रारीवरती इलेक्शन कमिशननी जर दखल घेतली नाही तर कायद्याप्रमाणे, लोकप्रतिनिधित्व कायद्याप्रमाणे आम्ही न्यायालयातून याची दाद मागू आणि त्यावरती त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी किंवा निवडून आले तर त्यांना अपात्र करण्यात यावं, याची मागणी आम्ही 100% करू. या निवडणुकीत जे माहिती अधिकार कार्यकर्ता जे स्वतःहून काम करून म्हणजे लोकांपर्यंत भ्रष्टाचार काढून लोकांपर्यंत जनजागृतीचं काम करते, असे देखील आज 288 मतदारसंघातून काही माहिती अधिकार कार्यकर्ता देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अशा उमेदवाराबद्दल आपला काय मत आहे? आपल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही प्रबळ करण्यासाठी किंवा लोकशाही खऱ्या अर्थानं लोकविमुख करण्यासाठी अनेक चांगले प्रतिनिधी या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. मात्र या चांगल्या प्रतिनिधीला आर्थिक पाठबळ असू द्या किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती असू द्यात, याच्यामुळं या विलक्षण किंवा ही निवडणूक प्रक्रियाच सामान्याच्या हातातूनच दूर चाललेली आहे की काय,
कारण चांगल्या लोकांना उभं राहायचं म्हणजे निवडणुकीकडे आज अशा पद्धतीने पाहिलं जातंय की ज्याच्याकडे पैसा आहे किंवा निवडणूक आयोग हा धंदा, निवडणूक इलेक्शन उमेदवारी हा एक व्यवसाय झालेला आहे, अशा पद्धतीने पाहिलं जाते. मात्र या चांगल्या उमेदवार जे उभे राहिलेले आहेत त्या भागातल्या लोकांनी, जे खऱ्या अर्थानं माहिती अधिकार कार्यकर्ते असू द्यात, सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे लोक असू द्यात, प्रशासकीय व्यवस्थेतून काम करणारे लोक असू द्यात, हे जे चांगले उमेदवार उभे राहिलेले आहेत यांच्या पाठीशी उभे राहावं, चांगल्या पद्धतीने त्यांना मतदान करावं किंवा चांगल्या लोकांना निवडून द्यावं, हीच मागणी खऱ्या अर्थानं आम्ही लावून धरू आणि या दृष्टिकोनातून आम्ही आवाहन करूया. शेवटी आज जे युवा पिढीचं मतदान जास्त पद्धतीने वाढ झालंय, नवीन युवांना का आवाहन करायला? गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी 18 वर्षापेक्षा जास्त जी नव्यानं उमेदवारी नियुक्त वोटर म्हणून झालेले आहेत, निवड झालेली आहे किंवा त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे, अशा सर्व नवयुवकांना मी एकच आवाहन करेन की खऱ्या अर्थानं आपल्याला आपली लोकशाही प्रबळ करायची असेल, आपली लोकशाही खऱ्या अर्थानं टिकून ठेवायची असेल तर उमेदवार निवडत असताना त्या उमेदवाराच्या कुठल्याही पद्धतीनं आमिषाला बळी न पडता किंवा त्यांच्या चुकीच्या भूलथापाला बळी न पडता जाती धर्मावरती किंवा याच्यावरती भेदाभेद करणाऱ्या अशा किंवा बंधुभाव नष्ट करणाऱ्या विचारधारेला बगल सारून लोकशाही प्रबळ करणाऱ्या ठिकाणी उमेदवाराला मतदान करा.